मी त्याला रिलेट करू शकलो कारण मी पण सफाई कामगाराच्या कुटुंबातून आलेलो आहे आणि तो मुलगाही त्याच पार्श्वभूमीचा. बातमी तशीच होती आणि मला असं वाटलं की याची जर आपण काही म्हणजे लघुपट किंवा सिनेमा करता आला मला, तर मला वाटतं की माझी गोष्ट लोकांसमोर येईल. सेंटर ऑफ असं ठरवूया की त्याला ती कस्तुरी मिळवायची आहे आणि तो दुर्गंध घालवायचा आहे. ती व्यक्ती माझ्यासाठी आयडियल आहे. मग तो IT क्षेत्रातला असेल किंवा सफाई कामगार असेल, तो माझ्यासाठी आयडियल आहे जो आपलं काम जे घेतलंय हातात तो प्रामाणिकपणे करतोय. एक मुलगा आहे आणि तो पोस्टमॉर्टम करतो ह्या वयात आणि त्याला शिक्षणाची आवड आहे आणि मग आपण असं करूया याचा आपण फुल लेंथ का विचार करत नाही. मग आम्ही दोघांनी बसून निर्णय घेतला, मी आणि शिवाजीने, आणि आम्ही जवळजवळ 8-10 महिने त्याच्यावरती लिखाण केलं आणि मला एक मुंबईतून फोन आला मित्राचा की निकाल जाहीर झाल्यातून तुला नॅशनल मिळालाय. अरे वा. आणि असे खूप सडनली झालं ते. मला अपेक्षित नव्हतं की आज निकाल लागेल म्हणून. मी खूप निवांत बसलो होतो आणि मी पटकन जाऊन TV लावला आणि टीव्हीवरती न्यूज चालू होती आणि खाली आपलं नाव येत आहे, चित्रपटाचं आपलं नाव येत आहे. सो ते पहिल्यांदा बघून फार म्हणजे भारावून गेलो मी. जे भारतीय संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे की ते हक्क आहेत आपलं जगण्याचे, सगळ्यांना समान वागणूक देण्याची किंवा आपल्याला रिस्पेक्ट मिळवण्याची. सो मला वाटतं की तेच सांगण्याचा कुठचा प्रयत्न केला आम्ही की शिक्षण घ्या आणि इतरांना मान सन्मानाने वागवा. 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला कस्तुरी चित्रपट हा येत्या 8 डिसेंबर रोजी आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आणि चित्रपटाचे कलाकार यांच्याशी आज आपण खास बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत गप्पा मारण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कांबळे. सर, लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, सुरुवातीचाच प्रश्न असा आहे की कस्तुरी चित्रपट हा नेमका घडला कसा? तुम्ही काय सांगाल, तुमची स्टोरी म्हणजे सुरुवात कशी झाली या चित्रपटाची? मला वाटतं 2016 साली मी जेव्हा एका मुलाची गोष्ट न्यूजपेपरमध्ये वाचली. त्याचं नाव सनी चव्हाण आहे, जो बार्शीतला एक मुलगा आहे जो त्याच्या वयाच्या 14 पासून तो पोस्टमॉर्टम करतो, अशी ती बातमी होती. आणि ती बातमी वाचल्यानंतर मी त्याला रिलेट करू शकलो कारण मी पण सफाई कामगाराच्या कुटुंबातून आलेलो आहे आणि तो मुलगाही त्याच पार्श्वभूमीचा. बातमी तशीच होती आणि मला असं वाटलं की याची जर आपण काही म्हणजे लघुपट किंवा सिनेमा करता आला मला, तर मला वाटतं की माझी गोष्ट लोकांसमोर येईल. तर त्या माध्यमातून माझी भावना कुठेतरी मला व्यक्त व्हायला एक माध्यम मिळेल म्हणून मी त्या मुलाला भेटलो, त्या रिसर्च केला, त्याची मुलाखत घेतली आणि त्याच्यावरती ते पहिल्यांदा एक लघुपट तयार केला पोस्टमॉर्टम नावाचा. आणि त्या लघुपटाला खूप ठिकाणी नामांकन पुरस्कार मिळाले आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी टीम म्हणून निर्णय घेतला की आपण ह्याचा एक फुल लेंथ म्हणजे फीचर फिल्म का करू नये. मग आम्ही कस्तुरी नावाची एक कथा लिहिली, मी आणि माझे को रायटर शिवाजी कर्डे यांनी मिळून एक 8-10 महिने. आणि कस्तुरीचा प्रवास तसा चालू झाला आणि त्याला नंतर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. आणि आज आपण बघतोय की 2 फार मोठी नावं ह्या जोडल्या गेल्या सिनेमासोबत, अनुराग सर असतील किंवा नागराज सर असतील, आणि तो आता 8 डिसेंबरला रिलीज होतोय. सर, तुम्ही बार्शीतले आहात, तुम्ही सफाई कामगार कुटुंबातून आलेला आहात आणि तुम्ही तुमची जी स्टोरी आहे चित्रपटाची जी काही असेल ती सनी चव्हाण सोबत आणि तुम्ही रिलेट केली आहे, तर त्यातून तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? मग अशा म्हणल्याप्रमाणे की जेव्हा त्याची मी बातमी वाचली ना, तर असं झालं की कुठेतरी आपण आपलंच वाचतो काय की आपली कथा किंवा आपली गोष्ट आपण वाचतोय पेपरमध्ये, असं झालं मला. आणि मग मी त्याला जेव्हा भेटलो, त्याची माहिती घेतली, तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण ज्या पार्श्वभूमीतून आलोय म्हणजे माझे आई वडील किंवा आजी आजोबा हे सफाई कामगार आहेत बार्शी नगरपालिकेत, आणि त्याची आई पण सफाई कामगार आहे सनीची, त्याचे वडीलही सफाई कामगार होते, टॉयलेट क्लीन करायचे वगैरे. आणि सनी पण 8वी पासूनच तो पोस्टमॉर्टम करणं, टॉयलेट क्लीन करणं, अशा तो हे रुंसाळातून जात होता. आणि मला असं वाटलं की जर आपण ह्या मुलाची गोष्ट सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर कुठंतरी माझी पण गोष्ट किंवा माझा जी काही इमोशन्स आहेत ते मला मोठ्या पडद्यावर आणता येईल. म्हणून मी त्याचा अभ्यास केला, काही मुलाखती घेतल्या, त्याच्या अनुषंगाने अजून इतर मुलाखती घेतल्या, काही पुस्तकं वाचली, त्या निमित्तानं डॉक्युमेंटरीज बघितल्या त्या विषयावरती, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग असेल किंवा टॉयलेट क्लिनिंगवरती असतील किंवा पोस्टमॉर्टमवरती असतील, अशा भारतभर देशातील ज्या काही मला घटना असतील, प्रिंट मीडियातील असतील किंवा यूट्यूबवर असतील, अशा सगळ्यांचा अभ्यास करून मला पोस्टमॉर्टम लघुपट करता आला. आणि लघुपट केल्यानंतर मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण कस्तुरी नावाचा सिनेमा डेव्हलप होत होता डोक्यामध्ये. म्हणजे ते असं होतं की आपण ती घटना अशी घडली कस्तुरीची की मी कबीराचा दोहा वाचला होता. त्या दोह्यामध्ये
कधी असं म्हणतो की एक काळवीट आहे आणि त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे आणि ते काळविटाला मरेपर्यंत सापडत नाही त्यातला सुगंध कस्तुरीचा. हा सर, एक मिनिट, मला या संदर्भातच प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे चित्रपटाची कथा जी आहे की एक सफाई कामगार मुलाच्या अवतीभोवती फिरतीये, मात्र तुम्हाला कस्तुरी नाव ही संकल्पना कशी सुचली, तर याबद्दलचं म्हणजे काय सांगणार आहे तुम्ही? फार इंटरेस्टिंग त्याची गोष्ट आहे. जेव्हा मी ते सांगत होतो की तो श्लोक किंवा कैबराचा जे काय दोहा वाचला मी, त्यानंतर मला असं झालं की एकीकडे दुर्गंधी आहे जो साफसफाई कामगार करताना त्यांना अनुभवाला रोज येतं ते त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि एका बाजूला कस्तुरीसारखा जो आपण त्याला म्हणतो काल्पनिकच आतापर्यंत लोकांसाठी ते कस्तुरीचा सुगंध म्हणजे काल्पनिकच आहे लोकांसाठी, तो माझ्यासाठी पण तो तसाच काल्पनिक होता. मला असं वाटलं की आपण सेंटर आयडिया अशी असेल की एक मुलगा आहे सफाई कामगार करणारा आणि त्याला असं वाटतं की आपल्या अंगाचा दुर्गंध येते, वास येते आणि त्याच्यामुळे त्याच्यासोबत थोडासा दुर्व्यवहार होतो शाळेमध्ये असेल किंवा इतर समाजामध्ये वावरताना. मग असं वाटलं की आपण सेंटर ऑफ आयडिया असं ठेवूया की त्याला ती कस्तुरी मिळवायची आहे आणि तो दुर्गंध घालवायचा आहे तो कायमचाच. आणि मग त्याला मदत करणारा एक दुसरा कॅरेक्टर फिल्ममध्ये आहे आदिम नावाचं, जे मुस्लिम कॅरेक्टर आहे, तो खाटी कुटुंबातून येतो. सो त्याचा एक सेन्स आहे सुगंधाचा, दुर्गंधीचा, आणि त्याच्याकडे वेगळे अत्तर मिळतात. सो त्या दोघांची मैत्री घट्ट होते आणि मग ती दोघं मिळून कस्तुरीचा शोध घेतात आणि मग त्याला कस्तुरी मिळते का नाही, ते मिळते ते कशी मिळते. सो हा प्रवास म्हणजे त्या सिनेमातला आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. मी असं वाचलं की तुमचं म्हणजे जे कुटुंब आहे हे तुम्ही बऱ्याच तुमच्या 2-3 पिढ्यांपासून तुम्ही हे काम करताय, मात्र तुम्ही वेगळा मार्ग निवडलात, तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही इंजिनियर झालात, इंजिनिअरिंग झाले तुमचं. तर तुमच्या जीवनावर नक्की म्हणजे पगडा कुणाचा आहे, तुम्ही कुणाला तुमचं आयडॉल मानता? तसं पाहायला गेलं तर आयडॉल आपल्याला म्हणजे माझ्यासाठी ते आत्ता मी असं म्हणू शकतो की प्रामाणिक कष्ट करणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी आयडियल आहे. मग तो IT क्षेत्रातला असेल किंवा सफाई कामगार असेल, तो माझ्यासाठी आयडियल आहे जो आपलं काम जे घेतलंय हातात तो प्रामाणिकपणे करतोय. हे आपलं एक काय म्हणतो आपण आपल्या रोजच्या जगण्यातून समजलेली गोष्ट आहे मला आत्ता हे. पण मी 10वी किंवा 12वीच्या आसपास मी बाबासाहेब वाचायला चालू केले किंवा महात्मा फुले असतील वाचायला चालू केले, आणि तेव्हा मला स्वतःची किंवा मी कोण आहे काय याची हळूहळू जाणीव व्हायला लागली. आणि त्यातून मग मी प्रगत व्हायला लागतो आपण हळूहळू थोडं वाचनातून, बघण्यातून, आणि तसं मग माझा ओढ ऑटोमॅटिकली साहित्याकडे, सिनेमाकडे वाढत गेला. आणि आपण जर कधी भविष्यात सिनेमा केला तर आपण जे काय आसपास बघितलंय, जे माझं विश्व आहे, ज्या कुटुंबात मी वाढलो किंवा सनी वाढला, त्या कुटुंबातली किंवा त्या कुटुंबाचीच गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करेल असं मी ठरवलं होतं. आणि त्याच्यामुळे मी विषय निवडतानाच तोच विषय निवडला जो मी जिव्हाळ्याचा आहे किंवा माझ्या जवळचा आहे. आणि मला त्याच्यावरती फार असं वेगळा अभ्यास किंवा वेगळा स्टडी करायची गरज नाही, कारण मी खूप जवळ अनुभवलं होतं सगळं ते. म्हणजे माझ्या आजीसोबत मी स्वतः सफाई कामगाराच्या म्हणजे आजीसोबत कामाला गेलोय मी लहानपणी असताना तिला मदत करायला. सो ते खूप जवळनं बघितलं होतं ते जग मी, सफाई कामगार कसं असतं. सो त्याच्यामुळे असं वाटलं आपण जेव्हा कधी सिनेमा करेल तर ह्या विषयावर करायचा पहिला सिनेमा जो लोकांना आवडेल, ज्यातून लोकांना तिथलं जे वास्तव आहे त्या सफाई कामगारांचं जे काय विश्व आहे, त्यांच्यासोबत काय होतं घरी गेल्यानंतर किंवा समाजात वावरल्यानंतर, काम केल्यानंतर, ते दाखवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न कस्तुरीमध्ये केलेला आहे. सर, याच रिलेटेड आणखीन एक प्रश्न आहे. आता हा विषय तुमच्या जवळचा आहे, मात्र तुम्ही स्क्रिप्ट नेमकी म्हणजे लिहायला सुरुवात कधी केली, काय सांगणार? तसं बघायला गेलं तर कस्तुरीची कन्सेप्ट मला 2016 साली सुचली होती. पण जेव्हा मी माझ्या कोरायटरसोबत डिस्कस केलं शिवाजी कडेंसोबत, तर आमचं असं ठरलं की कस्तुरी ह्याला घेऊन करायचं म्हणलं तर त्याला शॉर्टमध्ये नाही बसणार, ते त्याला फीचरच करावं लागेल. म्हणून आम्ही ती थोडी आयडिया बाजूला ठेवून आम्ही पोस्टमॉर्टम नावाचा लोगोपट केला. आणि त्याला सक्सेस मिळाल्यानंतर मग आम्ही कस्तुरीवरती बसून असा निर्णय घेतला की आता आपण हे लोकांना आवडतंय, लोकांना कन्व्हिन्स होतंय की एक मुलगा आहे तो पोस्टमॉर्टम करतो ह्या वयात आणि त्याला शिक्षणाची आवड आहे, आणि मग आपण असं करूया याचा आपण फुल लेंथ का विचार करत नाही. मग आम्ही दोघांनी बसून निर्णय घेतला, मी आणि शिवाजीने, आणि आम्ही जवळजवळ 8-10 महिने त्याच्यावरती लिखाण केलं. लिखाण करत असताना आम्ही सर एक मुलाखत पाहिली होती तुमची, त्यामध्ये तुम्ही असं उल्लेख केलाय की मी माझ्या पेपरवरती, परीक्षा पेपरवरती शेवटच्या पानावरती स्क्रिप्ट लिहिली होती, तो किस्सा काय आहे? म्हणजे का आपलं कसं होतं की मी लहानपणापासून सिनेमा बघत वाढलोय, जसं सगळेच सिनेमा बघतात आसपास, तसंच मग सिनेमा बघत असताना मी कराडला होतो
माझे इंजिनिअरिंगचे दिवस तेव्हा म्हणजे त्या काळात मी फार सिनेमा बघितला ॲक्च्युली. त्याला आपण म्हणतो की इंटरनॅशनल सिनेमा असेल, वर्ल्ड सिनेमा असेल, तो बघण्यात आला. आणि असं होतं की MPSC करत असताना सातत्यानं पुस्तक वाचणं, न्यूज वाचणं, आणि त्याच्यामुळे असं व्हायचं की प्रत्येक न्यूज मला वाटतं की सिनेमा बनेल असं वाटायचं न्यूज वाचली की, आणि वाटायचं यार ह्याच्यावर चांगला सिनेमा होईल. पण तो कसा लिहिला जातो, त्याचं काय प्रोसिजर असते काही माहिती नव्हतं. पण जेव्हा मी एक्झामसाठी पुण्यामध्ये आलो होतो एका MPSCच्या, तेव्हा एक्झाम संपल्यानंतर असा वेळ शिल्लक होता माझ्याकडं. मग मी क्वेश्चन पेपरच्या पाठीमागे सगळं एक्झाम संपल्या शेवट 10 मिनिटांमध्ये मी जी कथा मला सातत्यानं दिसत होती डोक्यामध्ये होती अभ्यास करताना MPSCच्या गेल्या 8-9 महिने, मग वेळ आहे म्हटलं तर मग ती दिसणारी गोष्ट त्याला पटकथा म्हणता येईल मला माहिती नव्हतं. मग जे आपल्याला जाणवते, दिसते, ऐकू येते, सुचते, त्याचं मी लिहिण्याचा एक त्या पेपरवरती प्रयत्न केला. आणि तो माझा पहिला अटेम्प्ट होता स्क्रिप्ट लिहिण्याचा. तो एक्झाम हॉलमध्ये बसून मी लिहिलं होतं ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये. आणि मग असं वाटलं की आपण चुकीच्या ठिकाणी बसलोय, आपण इथं नसायला पाहिजे. आणि मग आपण ती माझी शेवटची एक्झाम होती. त्यानंतर मी MPSC सोडून दिली आणि मी फुल टाईम फिल्म इंडस्ट्री जॉईन केली. तुम्ही आता जसं सांगितलं की स्टोरी रायटिंगला पटकथा म्हणतात हे तुम्हाला माहिती नव्हतं, तर इथपासूनचा सुरू झाला पुरस्कार आहे. तर हा प्रवास नेमका कसा होता आणि या क्षेत्रात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला नेमके काय काय अनुभव आले? आवड तर पहिल्यापासूनच होती. म्हणजे हा सिनेमा आपण कधी तर करायला पाहिजे, केला पाहिजे असं मनापासून वाटत होतं. पण ते बनतो कसा, म्हणजे त्याचं ट्रेनिंग कुठे मिळतं, म्हणजे एकच सेंटर माहिती होतं FTI. आणि मी इंजिनिअरिंगला असताना ते फार सर्च करायचो लॅबमध्ये, कॉम्प्युटर लॅबमध्ये, की FTIचे स्कॉलरशिप, त्याचे फॉर्म, सिलेबस. माझं आकर्षण तिकडं होतंच पहिल्यापासून. पण तिथून कसं पोचायचं, फॉर्म कसा भरायचा याची काहीच कल्पना नव्हती तेव्हा. पण जेव्हा मी MPSC करत असताना त्यात अजून स्वतःला काय म्हणतो आपण झोकून दिला आणि शोध घ्यायला लागलो की आपल्याला सिनेमा करायचा तर मग आपल्याला तशी माणसं शोधावी लागतील. फॉर्मल ट्रेनिंग म्हणा किंवा एज्युकेशन घेण्यासाठी FTI सारखे, मासकॉम सारखे. त्यात मला अमर देवकर सरांची गाठ पडली, जे मोरक्याचे डिरेक्टर आहेत आणि त्याला पण राष्ट्रीय पुरस्कार आहे. सो त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये जॉईन करून घेतलं. आणि मग मी त्यांना बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून जॉईन झालो पहिल्यांदा एका नाटकासाठी. आणि तिथं बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत असताना मग आमच्या चर्चा व्हायच्या क्रिएटिव्हवरती. आणि मग त्याला सरला वाटलं की हा क्रिएटिव्ह इनपुट्स पण देतो. मग त्यांनी मला फर्स्ट AD केली, त्यांचं असिस्टंट डिरेक्टर म्हणून ठेवलं मला त्यांच्या लघुपटाला. आणि मग मोरक्याला पण मी फर्स्ट AD म्हणून काम केलं. सो ते माझं फॉर्मल एज्युकेशन होतं ह्या इंडस्ट्रीतलं पहिलं. आणि खूप ग्राउंड लेवलला आणि खूप चांगलं काम बघायला जाऊन अनुभवायला मिळालं, करायला मिळालं. खूप चांगल्या लोकांचं गायडन्स त्या काळात मला मिळालं. आणि त्यातूनच मला वाटते मी पोस्टमॉर्टम असेल किंवा कस्तुरीचं लिखाण, हे मला वाटतं हे त्याचं फलित आहे किंवा त्याचं ते यश आहे की आम्हाला आयडेंटिटी असेल किंवा मोरक्या असेल याच्यामधून आम्हाला प्रचंड शिकायला मिळालं. जी कस्तुरीची टीम आहे ती सगळीच्या सगळी मोरक्या आणि आयडेंटिटीला होती. सो आम्ही सगळेच आमसरांचे विद्यार्थी आहोत. आणि त्यांच्याकडनं जी काय आम्हाला बेसिक फॉर्मल एज्युकेशन जे मिळालं त्याच्या जीवावरतीच आम्ही कस्तुरी केला आणि त्याला आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवता आला. कस्तुरीला नेमके निर्माते कसे मिळाले? ते एक अवघड म्हणजे काय म्हणतात त्याला, टास्क मोठा आहे ते ॲक्च्युली. कारण मला सगळेच विचारतात की अशा सब्जेक्टला ज्या सब्जेक्टमध्ये नॉन कमर्शियल व्हॅल्यूज खूप आहेत, सो कॉल्ड म्हणजे कमर्शियल नॉन कमर्शियल सिनेमा म्हणण्यापेक्षा तो आपल्यासाठी सिनेमाच आहे, माझ्यासाठी तर तो. तर अशा सब्जेक्टला जो थोडा ऑफबीट आहे तर त्या सब्जेक्टला प्रोड्युसर मिळणं किंवा भेटणं ही तशी त्या काळात पण अवघड गोष्ट होती, आत्ताही खूप अवघड गोष्ट आहे ॲक्च्युली. तर मग जेव्हा मी ते आमचे जे प्रोड्युसर आहेत पायल डोके, त्यांची माझी FTIमध्ये गाठ पडली होती. आणि मग त्यांना मी माझं काम दाखवलं पोस्टमॉर्टम. आणि मग त्यांना ते आवडलं आणि ते म्हणाले की असं का अजून काही आहे का जे फार सेन्सिबल आणि ऑथेंटिक आणि ओरिजिनल कंटेंट आहे का तुमच्याकडे. तर मी म्हटलं मी लिहून तयार ठेवलेलं आहे, तुम्हाला ऐकवतो. आणि मग त्याला मी ते ऐकवलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं. आणि मग त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणी होत्या बाकीच्या 7-8, त्यांना विचारलं की असा माझ्याकडे सब्जेक्ट आलाय, आपण मिळून करूया का, असा एक सब्जेक्ट आहे खूप चांगला. सो मग त्यांनी सगळ्याला गॅदर केलं एकत्र आणि एक ठरवून म्हणले की आपण इन्साइट फिल्म स्थापन करूया आणि त्याच्या अंडर आपण आपला पहिला सिनेमा म्हणजे कस्तुरी करूया. आणि त्यांनी मला फोन करून सांगितले की विनोद आपण हा सिनेमा करतोय, तू कामाला लाग. आणि मला वाटतं की ते आधी तुम्ही जे काम केलं होतं ते कामच तुम्हाला पुढचं काम मिळवून देतं. सो मला वाटतं ते पोस्टमॉर्टम असेल किंवा मोरक्या असेल किंवा आयडेंटिटी असेल
सो मला वाटतं हे आमची जी काही कामं आधीची झाली होती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटला होता, सो त्याच्यामुळे त्यांनी आमचा विश्वास दाखवला. आणि त्यांचे खरंच त्या 8 महिलांचे मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला खूप फ्रीडम दिलं. त्यांचं वाक्य होतं की तू तुझ्या मनासारखा सिनेमा बनव, तुझ्या मनातला बनव, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि त्यांनी कसलंच कधी इंटरफेअर केलं नाही सिनेमामध्ये. आणि म्हणून कदाचित हा सिनेमा राष्ट्रीय लेवलला जाऊ शकला, त्याला राष्ट्रीय पुरस्कार भेटला, किंवा अजय अण्णा असतील किंवा अनुराग सर असतील हे त्याला नाव लावतायत. कारण जे काही मला फ्रीडम त्यांनी दिलं होतं मनासारखी फिल्म करायला, कारण खूप अवघड असतं की पहिला सिनेमा करताना तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी मिळणं, म्हणजे टीम, कास्टिंग किंवा प्रोड्युसर कसं बाबतीत ते खूप जुळून आलं. म्हणजे मला सगळ्याच गोष्टी मनासारख्या करायला अनुभवायला मिळाल्या तिथं. म्हणूनच मला त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की जे निर्माते आहेत माझ्या इन्सर्ट फिल्म्स आणि त्या सगळ्या 8 महिला की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि माझी टीम, कस्तुरी टीम असेल, कास्ट क्रू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हा सिनेमा रिलीज होतोय ते अनुराग सर असतील किंवा नागराज सर असतील की ज्यांच्यामुळे हा सिनेमा ॲक्च्युली आता लोकांसमोर येतोय. सो त्या दोघांचाही मनापासून आभार की त्यांनी आम्हाला जे पाठबळ दिलं आहे ते आम्हाला आत्मविश्वास दिला की आपण अशी कामं करून जे सो कॉल्ड ऑफबीट आहेत आणि असा सिनेमा बनत राहिला पाहिजे, ही प्रेरणा त्यांच्यातून अजून मला अजून चांगली मिळाली की आपण असं काम करत राहिलं पाहिजे. सो थँक्यू अनुराग सर आणि नागराज सर. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नागराज अण्णांचं नाव खूप मोठं आहे, नागराज मंजुळेंचं. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा हा पहिला अनुभव होता आणि कसा होता? म्हणजे अण्णाचं आपल्याला आता ॲज अ मेकर म्हणून, डिरेक्टर म्हणून, ॲक्टर म्हणून सगळ्यालाच माहिती आहेत. आणि पर्सनल लेवलला माणूस म्हणून पण ते तेवढेच ग्रेट आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना तुम्हाला एक दडपण येतच, कारण ते खूप त्यात म्हणजे साहित्यिक तर आहेतच ते, आणि मेकर म्हणून पण खूप ते चांगले आहेत. सो मला वाटतं की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आत्ता शिकुटत आमचा काय म्हणतात आम्ही भेटतोय, बोलतोय, आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. आणि भविष्यात पण आम्ही सगळे टीम म्हणून त्यांच्याकडे आम्ही खूप काही शिकल असं वाटतं आणि शिकायला मिळेल. अनुवासाचं पण तसंच आहे की ते पण त्यांचं पण जे काही आपण म्हणतो की माणूस म्हणून असेल किंवा सिनेमे आपल्या सगळ्यालाच माहिती. सो दोघांचाही मला वाटतं की सिनेमा मोठा झाला पाहिजे, सिनेमा पोचला पाहिजे, ह्या भावनेने त्यांनी एकत्र येऊन जो काही आम्हाला पाठबळ दिलं आहे, मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे आत्ताच्या सिनेमा इंडस्ट्रीसाठी. सर, आता चित्रपटाचा विषय जो आहे सफाई कामगार, तर यासाठी तुम्हाला तुमच्या कलाकारांना, तुमच्या टीमला, म्हणजे जे कोणी अभिनेते आहेत मूवीमधले, तर त्यांना तुम्हाला खास ट्रेनिंग द्यावं लागलं असेल, तर यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली आहे त्यांच्यावर? तुम्ही जर सिनेमाचा विषय जर तुम्हाला सफाई कामगार आहे हे कळल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन अशी होती की मला सगळे न्यू कमर्स पाहिजे होते, आर्टिस्ट. सो ती माझी बेसिक आर्ट असल्यामुळे आम्ही सगळ्याच पात्रांसाठी न्यू कमर आर्टिस्ट शोध घेण्याचा प्रयत्न चालू केला. म्हणजे लहान मुलं असतील किंवा वयस्कर त्यातले पात्र असतील, तर मला वाटते ते टास्क फार मोठं होतं कास्टिंग करण्याचं. जसं समजचं कास्टिंग गोपीसाठी आम्हाला 500 मुलातून एक मुलगा भेटला. आदिमसोबत आमची थोडीफार ओळख होती आधी सोबत. आणि जे बाकीचे जे ओल्डर म्हणजे आहेत आजी आजोबा, त्यांना पण आम्ही असंच शोधलं. कोणी चहाच्या कॅन्टीनवरती भेटलं, कोणी मस्जिदच्या बाहेर भेटलं मामा म्हणून. सो अशा ह्यांना घेऊन सिनेमा करताना चॅलेंज असतंच. पण तुम्ही म्हणलं तसं की त्यांना एक फॉर्मल ट्रेनिंग देणं गरजेचं होतं, कारण शेवटी ती एक टेक्निकल पार्ट आहे, कॅमेरा फेसिंग आणि डायलॉग आणि ते रिटेक आणि सगळ्या गोष्टी. सो मला वाटतं आम्ही 4 ते 6 महिने आम्ही एकत्र राहिलो सगळ्यांनी टीम म्हणून. म्हणजे ते 2 मुलं माझ्यासोबत राहायला होती मुक्कामाला 3-4 महिने माझ्यासोबतच. सो त्यांना मी स्क्रिप्ट सोडून बाकीच्या ज्या काही कॅमेरा फेसिंग असेल, रिटेक असतील किंवा शूटिंगमध्ये जे काय काय अडचणी येऊ शकतात त्याचं सगळं रिहर्सल करून घेतली. आणि नंतर मग स्क्रिप्ट त्यांना ऐकल्यानंतर सिनेमासाठी वेगळे तयार करण्यासाठी, जसं आपण गोपी आहे, तर गोपी हा लेफ्टी आहे फिल्ममध्ये आणि समर्थ हा ॲक्च्युअली राईटी आहे त्याच्या आयुष्यामध्ये. सो त्याला लेफ्टी करावं लागलं आम्हाला. मग ते लेफ्टी करण्यासाठी त्याला वेगळ्या ॲक्टिव्हिटी दिल्या आम्ही. लेफ्टी होण्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याला लेफ्टी करायला सांगितली हाताने. सो मला वाटतं की हे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला पोस्टमॉर्टम करणाऱ्या मुलाची भूमिका करायची होती. म्हणून आम्ही गोपीला म्हणजे समतला आम्ही त्या पोस्टमॉर्टम रूमला नेऊन दाखवली ती की हे तर पोस्टमॉर्टम होतं, कसं होतं. आणि हे त्याला सनीनं दाखवलं नेऊन की असंच आम्ही पोस्टमॉर्टम करतो आणि असं गोष्टी होतात. त्याच्यामुळं समतला त्या गोष्टी फार जवळनं बघता आल्या की नेमकं ती प्रोसिजर काय असते पोस्टमॉर्टम होण्याची, रूम, तिथला स्मेल,
तिथलं वातावरण, तो डार्कनेस, तो समतला खूप जवळ न बघता आला आणि त्याचा इमोशनचा फायदा मला ऑन सेट झाला त्याकडनं काम करून घेताना. सो मला वाटतं की न्यू कोरसोबत काम करताना एक मज्जा पण तेवढीच आहे ना, टास्क ही तेवढाच आहे. जेव्हा महाराष्ट्राची कस्तुरी दिल्लीमध्ये दरवळली तेव्हा तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या भावना नक्की काय होत्या? मला वाटते 2021 साली 22 मार्चला निकाल डिक्लेअर झाला. तेव्हा मी घरीच बसलो होतो आणि मला एक मुंबईतून फोन आला मित्राचा की निकाल जाहीर झाल्यातून तुला नॅशनल मिळालाय. अरे वा. हा, आणि असे खूप सडनली झालं ते. मला अपेक्षित नव्हतं की आज निकाल लागेल म्हणून. खूप निवांत बसलो होतो आणि मी पटकन जाऊन टीव्ही लावला आणि टीव्हीवरती न्यूज चालू होती आणि खाली आपलं नाव येत आहे, चित्रपटाचं आपलं नाव येत आहे. सो ते पहिल्यांदा बघून फार म्हणजे भारावून गेलो मी की मला काय रिॲक्ट हो कळत नव्हतं की आपण स्वप्न बघितलं, सगळेच बघतात की आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे. सो मी पण ते बघितलं होतं की आपल्याला एके दिवशी नॅशनल मिळेल आणि ते आज कंप्लीट झाले. आणि त्याच्यामुळं मला वाटतं त्या दिवशी आता त्या भावना मला शब्दात नाही सांगता येणार नेमकं मला त्या दिवशी काय वाटलं ते, पण आनंद खूप झाला त्या दिवशी मला. आणि घरच्यांच्या भावना? ॲक्च्युली ते आता काय आहे की मी सगळ्यांच्याच आईवडिलांची इच्छा असते की प्रत्येक मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनावं. तसं मी पण इंजिनियर बनलो आणि त्यांना वाटतं की तुम्ही जॉब करावा आणि सेटल व्हावं. सो मी थोडंसं निर्णय बदलल्यानंतर घरच्यांसोबत जो संघर्ष सगळ्यालाच करावा लागतो तो मलाही करावा लागला. त्यातून मीही गेलो आणि मग शेवटी घरच्यांना जेव्हा ते नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याला असं वाटलं की हा जो काय करतोय त्याच्या मनासारखं करतोय आणि त्याला आज त्यात यश मिळालं तर त्यात तो आनंदी आहे. आणि त्यांचं एक वाक्य होतं आईचं माझ्या की तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे, तो ह्यात करत राहा तुझं काम. सो त्यांना खूप आनंद झाला त्या दिवशी. सर, आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातली कस्तुरी नक्की काय आहे, नेमकी काय आहे, आणि या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक संदेश काय देणार आहात? कस्तुरी म्हणजे कस्तुरी सिनेमामध्ये कुठेतरी एका मुलाचा कस्तुरी शोधण्याचा शोध आहे किंवा स्वतःचा शोध आहे त्याच्यामध्ये. तो शोध मी पण घेतला माझा, म्हणजे सिनेमा बनवायच्या आधी. म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण इथं नसलं पाहिजे, आपण MPSC तिथं सेंटरमध्ये नसलं पाहिजे, किंवा मी जॉब केला काही दिवस साईट होती, साईट इंजिनियर म्हणून. तिथं असं वाटलं की आपण इथं नसलं पाहिजे, आपण हे नाही करायला पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे तर सिनेमा केला पाहिजे. तर माझ्यासाठी सिनेमा ही कस्तुरी आहे जी मला माझ्या सगळ्या टीममुळे मला सापडली. आणि मला वाटतं की 8 तारखेला तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुम्हालाही तुमची कस्तुरी भेटण्यासाठी किंवा शोधण्यासाठी तुम्हाला नक्की त्याची मदत होईल. तर तुम्ही ते 8 तारखेला नक्कीच बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला सामाजिक संदेश, सोशल मेसेज काय द्यायचा आहे? मॅसेज असं म्हणता येणार नाही, पण त्यातून आम्हाला जे काही आमचा पर्स्पेक्टिव्ह आहे काही गोष्टीकडे बघण्याचा, टीम म्हणून किंवा डायरेक्टर म्हणून माझा, तो असा आहे की आपण माणूस म्हणून सगळे सारखे आहोत, इक्वल आहोत. जे भारतीय संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे की ते हक्क आहेत आपलं जगण्याचे, सगळ्यांना समान वागणूक देण्याची किंवा आपल्याला रिस्पेक्ट मिळवण्याची. सो मला वाटतं की तेच सांगण्याचा पुढचा प्रयत्न केला आम्ही की शिक्षण घ्या आणि इतरांना मान सन्मानाने वागवा, प्रेमाने वागवा. सो मला वाटतं की याच्या पलीकडं माणूस म्हणून जगणं काय असू शकतं. मला वाटतं की आम्ही पण तोच जे बाबासाहेबांनी सांगायचा प्रयत्न केला आहे तेच सांगायचा प्रयत्न केला आम्ही पण. पुढील तुमच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. लेट्सअप मराठीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.